यवतमाळच्या जरीजामणी तालुक्यातील अहेरहल्ली गावाजवळ रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचल्यानं गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुख्य मार्गाशी जोडणारा हा एकमेव मार्ग बंद पडल्यानं विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत। यावेळी ग्रामस्थांनी रस्ता उंच करण्यासह भुयारी पाण्यासाठी कायमस्वरूपी मोटार बसवण्याची मागणी केली आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावात अडकलेल्या गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सिलोडा जवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं सिरपल्ली गावचा संपर्क तुटला होता। यावेळी महसूल विभागानं बोटीच्या सहाय्यानं गर्भवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत असताना काही ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडं आकारलंय। याविषयीच्या प्रवाशांकडून अनेक तक्रारी मिळाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कडक कारवाईचे निर्देश दिले। मोटार परिवहन विभागानं आतापर्यंत 147 टॅक्सी सेवांवर कारवाई केली असून त्यातील 36 टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून जास्तीचं भाडं वसूल केल्याचं समोर आलंय आणि आजही ही कारवाई सुरू राहणार आहे। महायुतीचे नेते सदाभाऊ खोत गोरक्षकांविरोधात आक्रमक झालेत। सांगोल्यामध्ये गोरक्षकांविरोधात खोत यांनी मोर्चा काढला। राज्यातील गोरक्षक हे रक्षक नसून भक्षक आहेत। गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचा खोत यांनी आरोप केलाय। तर राज्यातील गोरक्षकांविरोधात गोपालक सेना उभी करणार असल्याचा इशाराही यावेळी खोत यांनी दिलेला आहे। देशी गायला आम्ही गोमाता मानतो। जर्सी गाय, होस्टन गाय, बाकड गाय, म्हस, रेडा, जर्सी गायचा बैल यांना आम्ही बाजारला घेऊन जाऊन दे। आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका। सांगोल्यात गोरक्षकांविरोधात मोर्चा काढताना आमदार सदाभाऊ खोत यांनी गावरान भाषेत गोरक्षकांना थेट इशारा दिलाय। देशी गायीच्या रक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगत त्यांना मी नांगराचा फाळ सोबत आणलाय अशा शब्दात प्रत्युत्तर दिलंय। मात्र भाषणाच्या ओघात बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरलेली आहे। मला धमक्या यायला सुरू झाल्या। अरे धमक्या कुणाला देता? शेतकऱ्याच्या पोरांना। आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय। तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, जरा ठेवा। यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। गणेशोत्सवाच्या काळात मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। कोकणकरांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। खराब रस्त्यांवर टोल वसुली करता येणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलंय। टोल बंद करण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कायदेशीर नोटीस दिली आहे। येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याबाबत कार्यवाही केली नाही तर पुढच्या आठवड्यात अवमान याचिका दाखल करू असं राजू शेट्टींनी म्हटलंय। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळा आणि क्रमावरून पुन्हा एकदा वाद उफाळलाय। 2 वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या मंडळानं ती मागे घेतली असली तरी आता तेच मंडळ मिरवणूक लवकर सुरू करण्याची मागणी करत आहे। दुसरीकडे मानाच्या गणपती मंडळांनी ही मागणी फेटाळून लावल्याचा दावा केलाय। या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता होणार आहे। दरम्यान गणेश मंडळ आणि भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यभरात शेवटचे 5 दिवस देखाव्यासाठी 12 वाजेपर्यंत मुभा असणार आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी या संदर्भात माहिती दिली आहे। याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत। आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असोत, कॉलेजचे विद्यार्थी असोत किंवा व्यवसाय करणारे तरुण असोत, सगळ्यांना ढोल ताशांच्या गजरात सहभागी होण्याची ओढ लागलेली आहे। गणपतींच्या आगमनाची चाहूल लागल्यानं सरावाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे।
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। 2 ट्रकमधून नेण्यात येणारा तब्बल 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये गांजाची 40 पोती उतरवत असताना बार्शी पोलिसांनी धाड टाकली। पोलीस आल्याचं लक्षात येताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र पोलिसांनी या घटनेमध्ये 692 किलो गांजा, 2 ट्रक आणि 1 कार असा जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। दरम्यान हा गांजा आरोपींनी कुठून आणला आणि कुठे नेला जात होता, शिवाय यामध्ये अन्य कोण सहभागी आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला। त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता, त्याला हात केला असता थांबला। त्याच्यासोबत एक ट्रक होता। त्यांच्याकडे चौकशी करत असताना काही सम पडून गेले, त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं। त्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये गांजा आहे। साधारणतः 692-93 किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। पुण्यातील मुंढवा भागातील हॉटेल पीओ कार्टन या ठिकाणी फ्रेचर मुलांसाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या नियोजनाची कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे या हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक तसंच इव्हेंट कंपनीचे मालक यांच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। रात्रीच्या पार्टी दरम्यान रस्त्यावर पार्किंग आणि गोंधळामुळे स्थानिक नागरिक आणि हॉटेल मालकांमध्ये वाद झाला। पोलिसांनी 800 ते 1000 विद्यार्थ्यांसाठी बेकायदेशीरपणे आयोजन केल्याचा आरोप करत कारवाई केलेली आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापारावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली। यावेळी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम आणि नाशिकमधील 5 पीडित मुलींची सुटका करण्यात आली। यावेळी महिला आरोपी खुशबू सुराणा हिला अटक करण्यात आली असून तिच्यावर यापूर्वीही पिटा आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। जळगाव जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक फाट्यावरती दुचाकी आणि ट्रकच्या अपघातामध्ये कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचा जागीच मृत्यू झाला। दुचाकी चालक प्रवीण पाटील गंभीर जखमी असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बंगळुरूहून परतलेल्या महंतांचा मृत्यू झाल्यानं कबीरपंथीयांमध्ये शोककळा पसरली आहे। अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावच्या शेतशिवारात तब्बल 8 फुटाचा मोठा अजगर आढळलाय। अजगराला पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सर्पमित्र निसार शेख यांना कळवताच त्यांनी अजगराला रेस्क्यू करून अधिवासात सोडलंय। सततच्या पावसामुळे सध्या शेतशिवारात सर्प आणि अजगर निघण्याचं प्रमाण वाढलंय। महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतेय। ब्राझीलमध्ये रिओ इथं खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे। यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तिला दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आणि तिच्या सुवर्ण पदकाच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला। कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू। तुम्ही इंडियाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुंबईमधून थेट तिकडे गेलात आणि अत्यंत बालपणापासून या सगळ्या सुविधा तुम्ही या ठिकाणी निर्माण केल्यात। तर तुमचं दोघींचे अत्यंत मनापासून अभिनंदन। आणि जेव्हा मुंबईला याल, तुम्हाला बेस्ट ऑफ लक। तुम्ही जेव्हा मुंबईला याल तेव्हा मला जस्ट गिव्ह मी द मेसेज, आय विल कम टू मीट यू। थँक्यू सो मच। आणि कुठे काही लागलं तर या ठिकाणी क्रीडा मंत्री म्हणून मला या ठिकाणी सुविधा काही लागल्या तर त्यासाठी मला फोन करा। हा माझा नंबर तुम्हाला आला असेल, त्या दृष्टीकोनातून तुम्ही फोन करा, मी तुम्हाला सगळी मदत या ठिकाणी उपलब्ध करून देईन।